हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि ते आत्ता उठले आहेत, 9:30 वाजलेले आहेत आणि आता ही चहा घेऊन जाते मी आता त्यांच्यासाठी. तर हे प्रेग्नन्सी चेकअप मी श्रावणच्या वेळेस केलेली होती तेव्हाचं हे. तर मी सांभाळून ठेवलेलं होतं. इकडे मम्मीची स्वयंपाकची तयारी चालू आहे. तर बघू आता काय म्हणता काय नाही. मला तर खूप भीती वाटते. तर हे बघा, त्यांना चहा वगैरे दिली, पण इच्छाच होत नव्हती की सांगू की नको सांगू. इकडे श्रावणी वगैरे नाचते. तर म्हणजे इतकी भीती वाटत होती की काय बोलतील काय नाही, काय म्हणतील. कारण की मी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत खोटं बोलणार होती, म्हणून मला खूप भीती वाटत होती. पण बघू आता. तर माझी तर हिंमतच होत नाही आहे त्यांना असं सांगण्याची. ते बघा तिकडे टी व्ही वगैरे बघताय बसलेले आहेत ते. काय करू काहीच समजत नाही मला. तर बघते आता. हो, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. देऊ का? सांगा ना, देऊ का? आवडेल का तुम्हाला? मला तर वाटतंय आवडेल तुम्हाला, पण काय माहिती. काय करू काही सुचत नाही मला. देऊ की नको देऊ सुचत नाही आता. काय करू काय नाही असं. ठीक आहे, देऊनच देते तुम्हाला आता. इकडे बघा श्रावणीची काय मस्ती चालू आहे आणि इकडे माझा नाराज जीव घाबरतोय की काय बोलतील काय नाही. आणि श्रावणी नुसते नाचते इकडे. सुचत नाही काय करू काय नाही आता. काय करू मी? देऊ की नको देऊ हिंमत तर होत नाही. पण आता द्यावं तर लागेलच. केलंय प्लॅन तर बघते आता. खूप जीव पण घाबरतोय आणि असं पण खूप येतंय मला. हे बघा इकडे बसलेले आहेत ते. खूप जीव घाबरतोय माझा. काय करू काही सुचत नाही. देऊ का तुम्हाला एक सरप्राईज? काय आण नाही आण लवकर. दादू, हाय दादू, भूक लागली का? मग हे घ्या. कसं वाटलं? चांगलं वाटलं काय? चांगलं आहे. काय नाही रे. हे कामाचं नाही. दादू, अय ते बघ काय चालू आहे बघ. बुर्र घेऊन गेला. श्रावणी बघा. कसं होतं मग सरप्राईज? चांगलं होतं ना. मनापासून सांगताय का नुसतं असं बरोबर? मनापासून. काय होईल मग? काय होईल, जेवढं. इकडे आवने बघा. आवनेला काय करता काय? मम्मी बोल. नाही, मम्मी नाही बोलायचं. काय बोलायचं मग? पप्पा बोलायचं. दाखव. मम्मी नाही बोलणार. दादू तू नको बोलू मग. इकडे याच्यात. दादू, जास्त खर्च होईल. तर सरप्राईज दिले गेलेलं आहे, पण त्यांना अजून समजलेलंच नाही. तर आता बाथरूमला गेले ते. बघू आता तिकडनं आल्यावर काय सांगा काय नाही.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू आता काय म्हणतं काय. A few moments later. म्हणजे तुम्हाला समजलंच नाही का हो? कशाचं तुम्हाला समजलं नाही? तुम्हाला समजलंच नव्हतं ना. पण तुम्हाला समजलं नाही याचं काय. नाही समजलं होता. पहिले समज ना की थोडी मजा कशी, नंतर मी पाणी झालं घेऊ ना ती थोडी नाही समजलेलं होतं तुम्हाला. केवढा मोठा विचार करत होते. काय तारीख आहे, दवाखाना बसा रे, सोनोग्राफी कर रे, राहू देवा रे की नाही राहू देवा रे, एवढा पुढला विचार. अरे जेव ना का. मी ना म्हणजे 2-3 दिवस पासून विचार करीत गेलो होता. हा प्लॅन करीत गेलो होता मी 2-3 दिवस पासून. म्हणूनच मी तुम्हाला असं सांगितलं होतं, म्हणजे तुमले खरं पटान पाहिजे म्हणूनच मी त्या दिवस मी तुम्हाला बोललो होतो की चिन्हाने आज सांगेल असं. कारण की अशी करतो तर तुमले खरं पटतं रे, म्हणून मी चिन्हानं नाव करीन, मग तुमले सांगेल की चिन्हानं सांगेल असं असं. मग तुमले बरोबर खरं पटी बनतं, बरोबर ना. कसा वाटणार मग म्हणा प्रँक, जमना का माले. आता पुढला प्रँकला तयार राहावं. मी काय करू शकत आई अंदाज नाही आहे. तर मी 2-3 दिवसापासूनच त्यांना सांगून ठेवलेलं होतं. म्हणजे 2-3 दिवसाआधी मी दवाखान्यात गेलेली होती, माझं पोट दुखत होतं म्हणून. तर त्या डॉक्टरांनी चेकअप करायला सांगितलं असं मी त्यांना सांगून ठेवलेलं होतं 2 दिवसाआधी. मग म्हणजे माझा आधीच हा प्लॅन ठरवलेला होता, म्हणून मी त्यांना असं सांगितलेलं होतं. म्हणजे तसं डॉक्टरांना सांगितलेलं नव्हतं काहीच तसं आम्हाला, पण मी त्यांना तसं सांगितलं घरी येऊन. तर ते बोलले होते की ठीक आहे आपण बघू म्हणे, चेक करू. तर मग जेव्हा श्रावणीच्या वेळेस जे चेक केलेलं होतं ते होतं माझ्याकडे, मी सांभाळून ठेवलेलं होतं, म्हणून मग मी तेच काढलं आणि तेच त्यांच्याकडे दिलं. तर त्यांना खरंच पटलं ते. म्हणजे त्यांना वाटलं की हो असू शकतं. म्हणजे त्यांनी खूप पुढचा विचार करून घेतला की काय तारीख असेल, मग दवाखान्यात कधी जायचं, मग सोनोग्राफी करायची आहे, मग किती दिवसांचं आहे, किती महिन्यांचं आहे, असं म्हणजे पूर्ण विचार करून ठेवलेला होता त्यांनी. तर म्हणजे खूप आनंद पण झालेला होता त्यांना की ठीक आहे भाऊ असू दे जे ते. पण जेव्हा नंतर माहिती पडलं की असं काहीच नाही आहे, मी त्यांच्यासोबत मोठा प्रँक केलेला आहे, तर ते खूप हसत होते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.